सर नमस्कार. नमस्ते सर. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. राहुल पवार, नारंगवाडी, तालुका उमरगा, धाराशिव जिल्हा. ओके, म्हणजे हे लातूरचं शेवटचं हे टोक येतं. नाही, हा उस्मानाबादचा शेवटचा एंड. शेवटचा एंड आणि लातूर सुरू होतं पुढे. लातूरचा पण शेवटचा एंड. ओके. म्हणजे तुम्ही बॉर्डरवर आहे. हा, कर्नाटक बॉर्डर इकडे येतं आपल्याला. इथनं आता एक 20-25 किलोमीटरवरती कर्नाटक बॉर्डर आहे. ओके, आता सर तुमचं पेशाने तुम्ही काय आहात? मी डॉक्टर आहे, पण माझा सर्जिकलचा व्यवसाय आहे. सर्जिकल सप्लायसाठी आपण मेडिसिन आणि हॉस्पिटल इन्स्ट्रुमेंट वगैरे हे करतो. ओके. आता या वर्षीचा आपला म्हणजे पहिलाच अनुभव आहे ऊसासाठीचा. आपण हे केलेलं. अगोदर आपण सोयाबीनसाठी, परत कोथिंबीर वगैरे या पिकासाठी हे केलं होतं, पण आमच्या थोडंसं नियोजनामधील त्रुटीमुळं त्या गोष्टी व्यवस्थित आम्हाला म्हणजे हँडल झाल्या नाहीत. हां हां हां. ऊसाचं नियोजन यावर्षी आहे व्यवस्थित. बरं बरं. ओके. आता म्हणजे 10 महिन्याचा ऊस आहे हा साधारणतः. या वर्षी आता आपले 2 डोस झालेले आहेत ऊसासाठी. ओके. 2 डोस झालेले आहेत. मध्ये परत म्हणजे हा जो आहे याच्यामध्ये आता म्हणजे तिसरा डोससाठी आता आम्ही प्रयत्नात आहोत, पण आता हे वाढीमुळं किंवा मध्ये जाण्यासाठी थोडंसं लेबर प्रॉब्लेममुळं आम्ही टाळतोय. ओके. एकंदरीत तुम्ही काय काय वापरले याच्यासाठी? बेसिक आम्ही एसीटीचं पूर्ण डोस दिलेले आहेत. म्हणजे जो आपला कृषी अमृत आहे, कृषी अमृत सोबत सम्राट, शक्ती, मिरॅकल. मिरॅकल, शक्ती, याच्या जवळपास पहिल्या डोस मध्ये आपल्या 50 गुन्हे गेल्या होत्या. मायक्रो चार्जर, सॉइल चार्जर, क्रॉप चार्जर, हे सगळं आपण ते मिक्स करून ज्यावेळेस लावणी आहे त्यावेळेस जमिनी ऍड करून घेतलं होतं. आणि याला सॉइल आणि याची फंगीची पण ट्रीटमेंट केलेली आहे. म्हणजे लावते वेळेस ओके, बेन लागवडते ट्रीटमेंट पण केलेली आहे आपण. ओके, बेन प्रक्रिया केली बेन म्हणजे त्यावेळेस ह्याच्यामध्ये ड्रम मध्ये डीप करून आपण 10 मिनिटांना परत त्यांचं अंतरून घेतलेलं आहे. नक्कीच. आता एकंदरीत आपण जर बघितलं ह्या भागामध्ये ऊस जास्त होतो, तुम्हाला आता जो मार्केट समजा तुमच्या आसपास पण ऊस भरपूर आहेत, तर त्या ऊसामध्ये आणि तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत आहे? व्यवस्थित आहे. थोडं फुटवेची संख्या, परत त्याची साईज वगैरे व्यवस्थित आहे. परत दुसरं बाकी इतर रोगाचा प्रभाव नाहीये. काय मावा आहे, लोकरी मावा वगैरे असे खूप कमी प्रमाण आहे. म्हणजे आम्हाला काय आणखी तेवढा त्रास जाणवला नाही. ओके, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं की ऊसाची उंची किती असेल आता तरी? आता आपण एकंदरीत बघितलं की 12 म्हणजे मी आहे साधारणतः 5 फूट आहे मी. बरोबर. वरती जातो 10 फुटाच्या वरती तुमची हाईट गेली. ओके, एकंदरीत समजा आता जर बघितलं तर आसपास ऊस आहे त्यांची काय परिस्थिती आहे? त्याची साईज जी आहे साईज कमी आहे. ओके. परत फुटव्याची संख्या पण त्या म्हणजे ह्याच्यामध्ये नाही. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आहे. ओके. मधला जो याचा आहे नियोजन, माती भुसभुशीत नाहीये त्यांच्याकडे काही. आता आम्ही पाहतो शेजारी वगैरे थोड्याशा गडबडी तुमची. आता माती जर आपण जर बघितली तर एकंदरीत जर माती आपण बघितली तर एकदम भुसभुशीत झाली, बरोबर ना? हो. काय वाटतं सर एकंदरीत आपण जी ट्रीटमेंट जी करतोय त्यांनी काय फरक जाणवतोय तुम्हाला? तर या वर्षी तर आम्ही ठीक जाणवतोय हा जो आहे मातीमधला बदल वगैरे. तर याच्या आता पुढच्या नियोजन मध्ये आम्ही काही गोष्टी आमच्याकडून झालेल्या त्रुटी आम्ही पुढे नक्कीच. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर म्हणजेच काय की समजा आपण बाळ बांधणी करायला पाहिजे, मोठी बांधणी करायला पाहिजे. ते नियोजन जर आपण जर प्रॉपर जर केलं तर कुठल्या प्रकारची समस्या येत नाही. म्हणजे काय फुटवे भरपूर निघतात. बिलकुल. फुटवे भरपूर निघाला तर उत्पन्न काय होतं? वाढतं तुमचं. बिलकुल सर, बरोबर आहे. मग तुम्ही जर शेड्यूल पण वापरलेला असेल आणि जर समजा तुम्ही बेसलो म्हणजे समजा त्या व्यवस्थापनामधल्या जर गोष्टी जर सांभाळल्या. पाणी अभावी कसं सर आमच्याकडे पाण्याचं मार्च म्हणजे साधारणतः फेबपासूनच आमच्याकडे थोडंसं पाण्याच्या गडबडी चालू होतं. ओके. त्याला आता ड्रिप किंवा बाकीचे नियोजन, पाण्याचं नियोजन केलं तर आमच्या समस्या नक्कीच. आणि ज्यावेळेस तुम्ही एसटी वापरता त्यावेळेस पाणी होल्ड करून ठेवलं जातं जमिनीमध्ये. आता या वर्षी आम्हाला कळेल ना, म्हणजे हा जो आहे याचा रिझल्ट, आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पाण्याचं नियोजन मध्ये आपल्याला किती हे मिळालं, सक्सेस मिळालं किंवा किती लागलं, याचं म्हणजे उतारा काय होईल, याच्यामध्ये या गोष्टी थोड्याशा आम्हाला लक्षात येतील. आता याला पण पाणी कमी होतं आपल्याकडे. हा, पाणी कमी होतं. कधी लास्ट पाणी कधी गेलं? लास्ट बघा ना, आपण मार्च नंतर आपण ड्रिप म्हणजे टेम्पररी ड्रिप हे करून त्याचं ड्रिपवरतीच याचं हे केलेलं आहे. पण मार्च एप्रिल मेच्या एंडला याला प्रॉपर पाणी, पाऊस आणि मग याच्यावरती आपलं चालू झालं. पावसावरती 2-2.5 महिने पाणी नव्हतं. हा, 2-2.5 महिने थोडंसं पाण्याची कमतरता बऱ्यापैकी जाणवली आम्हाला.
अजून ह्याच्यात आंतरपीक घेतले वाटतं. हां, आंतरपीक पण घेतलेलं आहे. आंतरपिकच पिकाचा काय अनुभव आहे तुमचा तो? आंतरपीक आपल्याकडे आपण याच्यामध्ये हा जवळपास अडीच एकरचा बेल्ट आहे. तर याच्यामध्ये आपण थोड्या क्षेत्रामध्ये गहू आणि चणा घेतला होता. ओके. चणा जवळपास आपल्याला एक 6 ते 7 क्विंटलचा आपल्याला उतारा भेटलेला याच्यामध्ये आंतरपीकमध्ये. आणि गहू एक 3 कट्टे म्हणजे 3 क्विंटल पर्यंत गहू भेटलेला आहे. ओके. एकंदरीत आता समजा हरभऱ्याचा भाव तुमचा काय होता त्यावेळेस क्विंटलचा? हरभरा आपल्या साधारणतः आपल्याला 4,200 समथिंग भाव लागला होता. 4,200 म्हणजे एकंदरीत आपण एक 20-22 हजार रुपये तुमचं ते उत्पन्न तुम्हाला म्हणजे बेसिक याच्यामध्ये आपल्याला कव्हर झाले आणि तो फायदा झाला तुम्हाला त्याचा. म्हणजे तुमचा जो बेस्ट लोचा खर्च आहे तो वरच्यावर तुमचा निघून गेलाय. निघून जातो. पण त्याला प्रॉपर नियोजन असेल तर आणखी थोडासा फायदा होतो त्याचा. ओके. आता जर तुम्ही समजा ही जर याची जाडी जर बघितली किंवा पेऱ्यामधलं अंतर जर बघितलं तर काय वाटतं सर एकंदरीत तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत? साईज आता व्यवस्थित आहे. साधारणतः आपण एक्सपेक्ट करतो की एक 75 ते 80 टन पर हेक्टर जरी आपण मिळालं तरी आपल्याला पहिल्या प्रयत्नाला यश आलं. ओके. केमिकल मध्ये किती मिळायचं तुम्हाला? 65 म्हणजे तुमचं आज उत्पन्न 10 क्विंटल पर्यंत एकरी 10 टनापर्यंत वाढेल. ओके. आता समजा ही पेऱ्याची जर आपण जर लांबी जर बघितली तर किती वाटतं तसं समजा तुम्हाला ही किती वाटतं सर? आहे असं. बरोबर ना? ओके. मागच्या वर्षीचा जर अनुभव तुमचा बघितला तर किती याची होती? पेरेची लांबी नव्हती एवढी. लांबी नव्हती. हा जो प्रकार आहे तो एवढा नव्हता. आता यावर्षी आणखी 2 महिन्याचं आपल्याकडं टाइम आहे. 2 महिन्यामध्ये आणखी एक आपल्याला ड्रिपिंग मध्ये सॉइल चार्जर, साईज चार्जर आणि बाकीचे जे आणखी 1-2 घटक जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाट पाण्यावरती सोडून द्यायचे. कारण ड्रिप नाहीये आपल्याकडे, ड्रिप वर्किंग होत नाहीये, चोक झालेले आहे. त्याच्यामुळं त्याला ते या ड्रिप पाट पाण्यामध्ये आता शेवटच्या 1-2 ह्याच्यामध्ये आपल्याला देऊन द्यायचं. म्हणजे साधारणतः 10 महिन्याचा आहे तर शेवटचा एक डोस आपल्याला देऊन याला म्हणजे मेकअप करून घ्यायचा. ओके. आता तुमचे टोटल पेरे किती असतील का याच्यात ऊसामध्ये? आता जवळपास 7-8चा अवरेज आहे. 7-8चा अवरेज आहे. 7-8 ॲव्हरेज आहे. ओके. म्हणजे जर आपण जर प्रॉपर जर समजा बाळबांधणी किंवा मोठी बांधणी जर केली असेल तर त्याच्यातून अजून तुम्हाला अजून इफेक्ट बऱ्यापैकी चेंज जाणवला असता. आता हे तुमच्यासोबत काही कोण आहे तुमचे? हे आमच्याकडे आमचे गडी आहेत. हे ओके. शेतावरती त्यांच्याकडे सगळं नियोजन असतं. ओके. काय अनुभव आहे सर तुमचा? तुम्ही आता मागच्या वर्षी पण करत होते यांच्याकडे शेती, ह्या वर्षी पण करताय? गेल्या वर्षी ऊस होता, बारीक कांड्या होत्या. बर. ह्या वर्षी हे केल्यामुळं कांड्याचा फरक म्हणजे एक ईदभर लांब आहे कांडी. बरोबर आहे. आणि फुटवा जास्त आहे. फुटवा जास्त आहे दरवर्षीपेक्षा. आणि ग्रेनरी म्हणजे हिरवेपणा ते हिरवा हे आहे, फरक आहे. ओके. रोगराईचं काय फरक वाटतं तुम्हाला समजा? रोग काय आता ह्याच्यावरती पांढरा रोग पडला लागला. बाकीचा काही रोग नाही. ओके. पण जनरली केमिकलवाले समजा त्यांच्याकडे असतो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे समजा त्यांच्याकडे किती पडला आहे, आपल्याकडे किती आहे? आपल्याकडं त्यांच्याकडं बघायला नाही पडलेला, पण आपल्याकडे बघू थोडा पडला. ओके. म्हणजे जास्त प्रमाणात नाहीये. तुम्ही काय फवारणी वगैरे केलं त्याच्यासाठी? फवारणी काय ते औषधाचे केलेलं आहे. बाकीचं आपले रुटीन जे आहे म्हणजे खाली क्रॉप चार्जर, फूड चार्जर हेच, परत फवारणी काहीच नाही. ओके. ठीक आहे, चालेल. आणि समजा वजन काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज जर परिस्थिती बघितली तर किती वजन असेल का याचं तरी अंदाज काय वाटतं माने सर? एक 1.5-2 किलोचा जवळपास होईल. 1.5-2 किलोचं. समजा आता समजा एक फुटवे किती आपले अंदाजे? 10-11-12 पर्यंत आहे. 11-12 पर्यंत फुटवे. हा. ओके. म्हणजेच काय की आपलं ॲव्हरेज जर काढला तर किती मिळेल तर एकंदरीत? ॲव्हरेज जाईल तरी 75 पर्यंत जाईल. 75 पर्यंत जाईल. ओके. म्हणजेच उत्पन्नामध्ये आपलं वाढ होते. 15 टनाचा फरक पडतो. 15 टनाचा फरक पडेल यावर्षी. ओके. चालेल. काय सांगाल जे शेतकरी मित्र इतर या भागामध्ये ऊस शेती करतात त्यांना? वापरल्यानंतर बदल आहे. आपलं थोडं कॉस्टिंग आणि त्यांचं तुमचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर बऱ्यापैकी आपल्याला सक्सेस भेटू शकतो याच्यामध्ये. ओके. राहिला प्रश्न याचा आहे की तुम्हाला ते थोडंसं नियोजन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. त्यात एरिया वाईज म्हणजे जो तुमच्या तोटे आहेत ते तुम्हाला कोणाचे तर मार्गदर्शन दूर करावं लागेल. बाळबांधणी आहे किंवा लेबरचं प्रॉब्लेम असतील त्या गोष्टीला तुम्हाला ते टॅकल करावं लागेल. म्हणजे आता हे जे तुमचं कृषी अमृत आहे त्यावेळीस जे आता आम्हाला अडचणी येतात, लेबर चार्जेस खूप आहे तिकडं. बरोबर. तो गोणी मागे म्हणजे गोणी स्प्रेड करण्यासाठी 100 रुपीज पर गोणी पर्यंत आम्ही भाव देतो. ओके. ते 100 मध्ये ते कॉस्टिंग वाढते. त्या गोष्टीला टॅकल करायला आता आम्हाला काहीतरी दुसरे नवीन पर्याय शोधावं लागतील किंवा मग
बाकीच्या आता ड्रिप इरिगेशन. ड्रिप आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे ड्रिप खूप कमी क्षेत्रामध्ये यूज केला जातो. ड्रिपचा वापर जो आहे किंवा गव्हर्नमेंटकडनं काही सबसिडी नाही आहे, त्याचा अभाव आहे, त्या ह्याच्यामुळे आमच्याकडे तो ड्रिपचं प्रॉपर नियोजन नाही आहे. तरी आपण हा ड्रिप कमी याच्यामध्ये ते पेप्सी पाईप वगैरे यूज करून केलेले आहेत. ओके. तर या ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल की या वर्षीचा आपला उतारा काय येईल, टनेज वगैरे काय भेटू शकेल, त्यानुसार आमचं नियोजन असेल. आणि आता पुढचं नियोजन आहे की याच्यामध्ये आम्ही काय सुरुवातीपासूनच म्हणजे ही जी तोड झाली त्यावेळेसपासूनच आम्ही याच्यावरती थोडंसं नियोजनामध्ये आमचं काम चालू करू. ओके ओके चालेल. तुम्ही SCT वैदिककडे कसे वळालात काय, किंवा हे असंच एकमेकाचे अनुभव शेअर करून काही दुसऱ्या मित्रांचं बघून आपण हे केलं. पण विश्वास कसा ठेवला, समजा तुमचं क्षेत्र वेगळे आहे आणि प्रश्न क्षेत्राचं नाहीये सर, एक आवड म्हणून आपण त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रयोग म्हणून आपण याच्याकडे बघितला, म्हणजे काय आपल्याला जाणवते चेंजेस. नाही पण एकंदरीत आज जर कंपनी जर म्हटलं की ते कोणतरी फसवतं किंवा फक्त तेच माल विकणं हाच उद्देश असतो. हे कसं आहे सर, आता ते ज्यांचा त्यांचा तो प्रश्न असतो. शेवटी करून बघायला काही हरकत नसते. तुम्ही करू शकता, तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही तर तुम्हाला काही त्रुटी जाणवल्या तर तुम्ही सोडून देऊ शकता. आता प्रत्येक जण येणार आहेत, तर काहीतरी तुम्ही मार्ग म्हणजे बदल काहीतरी स्वीकारला पाहिजे. बदल नाही झाला तर त्या गोष्टी मग आपल्याला मागे राहू. त्यापेक्षा बदल बघण्यासाठी आपण प्रयोग तर करून बघायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. काय आता तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करत आहे? कुलकर्णी साहेब आहेत. कुलकर्णी साहेब आहेत लातूरवरून. सर नमस्कार. नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव योगेश कुलकर्णी. ओके. शॉपचं नाव मंदाकिनी एंटरप्राइजेस, शॉप नंबर 11, नवीन गुळ मार्केट, रिंग रोड, लातूर. ओके सर. माने सर, आपण पण पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. हो सर, नमस्ते. माझं नाव प्रशांत माने, मी लातूरचं पूर्ण काम पाहतो. ओके, धन्यवाद सर.